भिवंडी में पत्रकारों पर हुए हमले के खिलाफ पत्रकार संघों ने जोरदार विरोध दर्ज किया। 20 सितंबर 2025 को त्र्यंबकेश्वर में रिपोर्टिंग के लिए पहुंचे जी24 तास के ब्यूरो चीफ योगेश खरे, साम टीवी के अभिजीत सोनवणे और पुढ़ारी न्यूज के किरण ताजने पर अज्ञात गुंड प्रवृत्ति के लोगों ने बेदम पिटाई की। इस हमले में किरण ताजने गंभीर रूप से घायल हो गए और उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया। घटना के विरोध में पत्रकार संगठनों ने दोषियों की तत्काल गिरफ्तारी और कड़ी कार्रवाई की मांग की। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर जो काही जाहीर हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही या भिवंडी शहर आणि ठाणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। आम्ही आताच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या मागण्या आहेत की त्या जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी। पत्रकार संरक्षण कायदा जो आहे त्यामधील तरतुदीनुसार पत्रकारांना संरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही समाजकंटकांनी हल्ला केला आहे। त्याचा आम्ही भिवंडीतील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करतो। राज्य शासनाने पत्रकार संरक्षण कायदा केला आहे, मात्र त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे आम्ही इथं तीव्र नाराजी करतो। जे हल्लेखोर होते त्यांच्यावर तातडीने शासनाने व पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी समस्त भिवंडीतील पत्रकारांच्या वतीने आम्ही इथे करत आहे। याबाबत आम्ही उपविभागीय अधिकारी त्याचबरोबर पोलीस उपायुक्त ACP यांना लेखी निवेदनसुद्धा सादर केलेले आहे।